बताना होगा। जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून एडिट केला आहे. मागं जे काही मी 2 व्हिडिओ अपलोड केले तर 2 व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला खूप जणांचे मेसेज आले की कॅपकटवरती व्हिडिओ बनव. म्हणून मित्रांनो, आपण आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ कॅपकटमधून एडिट केला आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आपलं जे काही कॅपकटचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे आणि जो काही तुमचा फोटो असेल त्याला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फोटो आणि सॉन्ग ॲड केल्यानंतर फोटोची जी काही ड्युरेशन असणार आहे ते आपल्या सॉन्गपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायचे आहे. आणि ज्या प्रकारे आता मी बीटमार्क तुम्हाला सांगतोय त्या प्रकारे बीटमार्क या ठिकाणी करून घ्यायचे. ओके. तर मित्रांनो, आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकता. आता टाईमलाईनला मी झूम करतो. पहिली जी काही बीट आहे ती 5 सेकंदात जो काही पहिला झिरो आहे ते झिरोचे थोडंसं मागे आहे. नंतरची जी काही बीट आहे ती आपली बघू शकता. 1 मिनिट मी दाखवतो. नंतरची जी काही ती बीट आहे ती 5 आणि 6 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे बघू शकता. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे 6 आणि 7 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं पुढे आहे. नंतरची जी काही बीट आहे 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे त्या डॉटच्या थोडंसं मागे आहे बघू शकता. तर मित्रांनो, प्रॉपर या प्रकारे बीटला मार्क केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. एकदम सुरुवातीला यायचं आहे. आपला जो काही फोटो असतो त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी आता थोडंसं मी ॲनिमेशन रिमूव्ह करतो. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर हा जो काही फोटो असणार आहे या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. सॅच्युरेशनचा जो काही ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे. आणि जे काही आपलं सॅच्युरेशन असणार आहे ते तुम्हाला -50 असं घेऊन जायचं आहे. यानं आपला जो काही फोटो असणार आहे तो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होऊन जाणार आहे. आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. एकदम सुरुवातीला आल्यानंतर त्या जे काही की फ्रेमचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून एक की फ्रेम इथे ॲड करायचे आहे आणि फोटोच्या लास्टला एक की फ्रेम ॲड करायचे आहे. आता पहिल्या की फ्रेमवरती येऊन आपला जो काही फोटो असणार आहे याला तुम्हाला झूम करायचा आहे. झूम केल्यानंतर बघू शकता एक या प्रकारचं ॲनिमेशन या ठिकाणी क्रिएट होऊन जाणार आहे. मित्रांनो, या प्रकारे ॲनिमेशनला क्रिएट केल्यानंतर पुढे जो काही तुम्हाला ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे. ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही ट्रान्झिशन लोड झाल्यानंतर इथे तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झिशन बघायला भेटते. सिम्पली हे पुल आउटचं ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे. जे काही ड्युरेशन आहे ते एकदम फुल ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. ॲनिमेशनला अप्लाय केल्यानंतर आता मित्रांनो जी काही ड्युरेशन आहे ती फुल ठेवायची आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. जो काही पुढचं ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करून इथे तुम्हाला ब्लॅक फेडचं ट्रान्झिशन द्यायचं आहे. नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. पुढच्या फोटोला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोची कॅटेगरीवरती क्लिक करून झूम 1चं इथे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो त्याच्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला रॉक व्हर्टिकलीचं ॲनिमेशन द्यायचं आहे. ड्युरेशन एकदम फुल ठेवायचे आहे. इथे देखील ओकेवरती क्लिक करून आता लास्टचं जे काही ट्रान्झिशन आहे यावरती क्लिक करून इथे देखील तुम्हाला ब्लॅक फेडचं ट्रान्झिशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि जो काही मित्रांनो लास्टचा फोटो याला तुम्हाला सिलेक्ट करून कॉम्बोवरती क्लिक करायचा आहे. आणि कॉम्बोवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो स्लाईड अँड व्ह्यूचं जो काही ते ॲनिमेशन तुम्हाला दिसतोय हा ॲनिमेशन द्यायचं आहे. खालची जी काही ड्युरेशन आहे ती देखील एकदम फुलवरती तुम्हाला सेट करायचे आहे. तर मित्रांनो, या प्रकारे ॲनिमेशन आणि इफेक्ट वगैरे तुम्ही ॲड केल्यानंतर ॲनिमेशन आणि ट्रान्झिशन ॲड केल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला येऊन इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ॲड इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगमधनं तुम्हाला हॅलो ब्लरचा जो काही इफेक्ट असणार आहे तो हॅलो ब्लरचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करायचा आहे. आता ओपनिंग अँड क्लोजमधनं मी तो इफेक्ट उघडतो. तर इथे बघू शकता 1 नंबरला हॅलो ब्लरचा इफेक्ट आहे. तो इफेक्ट तुम्हाला ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही पहिली बीट आहे या बीटपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लिपची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. नाईट क्लिपची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो यामध्ये तुम्हाला नाईट क्लिपची नाही, आता आपल्याला इथं ग्लिचची कॅटेगरी सिलेक्ट करायची. ओके. तर आता ग्लिचची कॅटेगरी कुठं आहे तर इथे बघू शकता. इथं ग्लिचची जी काही कॅटेगरी आहे ग्लिचच्या कॅटेगरीला तुम्हाला ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला क्रोमॅटिकचा इफेक्ट बघायला भेटेल. तो इफेक्ट तुम्हाला ॲड करायची आहे. ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती एकदम लास्टपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायची आहे. जी काही इंटेन्सिटी तुम्हाला दिसते या ठिकाणी मी सॉंगला म्यूट करतो. जी काही स्पीड तुम्हाला दिसते ते हाय असं ठेवायची. इंटेन्सिटी जी काही दिसते ती मित्रांनो 69वरती मी ठेवल्या आणि खाली क्रोमॅटिक व्हायब्रेशन आहे ती तुम्हाला इथे 45वरती ठेवायची. ओके. नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता जी काही लास्टची बीट आहे या लास्टच्या बीटपाशी यायचं आहे. नंतर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करून तर तुम्हाला मिरर 3 लेअरचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती देखील तुम्हाला लास्टपर्यंत वाढवायची आहे. नंतर ॲडजस्टवरती क्लिक करून आपला जो काही फोटो आहे त्या फोटोनुसार आपलं जो काही ॲडजस्टमेंट आहे ते तुम्हाला सेट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. नंतर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला 8 सेकंदात जे काही झिरो आहे ते झिरोपाशी यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथून तुम्हाला व्हायब्रेशन फ्लॅशचा इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याची जी काही ड्युरेशन आहे ती थोडंसं या प्रकारे तुम्हाला ठेवून एक इफेक्ट ॲड केल्यानंतर त्या इफेक्टला सिलेक्ट करून डुप्लिकेटवरती क्लिक करायचं आहे आणि याची डुप्लिकेट कॉपी करून घ्यायची आहे. यानं आपला जो काही फोटो असणार आहे यामध्ये असा डबल इफेक्ट या ठिकाणी तयार होणार आहे. आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती कुठं आता बघू शकता जिथून आपली लिरिक्स याला चालू होईल. आता या पोझिशनला कुठं तर होते ना, तर प्रॉपर या पोझिशनला यायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. जे काही तुम्हाला मी या ठिकाणी ही दिली असणार आहे काय म्हणायचं त्याला PNG.
तर मित्रांनो ही पहिली PNG तुम्हाला जिथेपर्यंत आपला डायलॉग आहे तिथेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी इथे बघू शकता 3 सेकंद आणि 4 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे इथेपर्यंत आपण ॲड केल्या नंतर पुढची जी काही PNG आहे ती इथून लास्टपर्यंत तुम्हाला अशी ॲड करायची आहे. PNGला ॲड केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं देखील फेड इन असं तुम्हाला 2 ॲनिमेशन एका PNGला अप्लाय करायचे. ओके, ते मी दाखवते ते इफेक्ट लोड झाल्यानंतर. तर मित्रांनो इथे बघू शकता इन ॲनिमेशनमधनं फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं देखील फेड आउट या प्रकारे तुम्हाला असं ॲनिमेशन इथे आपण अप्लाय केले. सेम मित्रांनो जी काही पुढची PNG आहे याला देखील तुम्हाला सेम ॲनिमेशन अप्लाय करायचं. इन ॲनिमेशनमधनं फेड इन आणि आउट ॲनिमेशनमधनं फेड आउट. तर मित्रांनो या प्रकारे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही आता डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा आपला व्हिडिओ तयार झाला आहे. तर सिम्पली तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काही व्हिडिओ तुम्ही तयार केला आहे त्याला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.